अशा ठेकेदाराला दररोजचं हजारो लिटर डिझेल गव्हर्नमेंट पुरवू शकतं, मग शेतकऱ्याला का पुरवू शकत नाही? ट्रॅक्टरसाठी लेवलिंगचा ट्रॅक्टर चालू आहे. भेटायले का नाही? आता सकाळपासून 3-4 पंप झालेत समजा, तिथं पण असेच बोंब आहे. आखाती देशाच्या युद्धामुळे मुक्ताईनगर तालुक्यात पेट्रोल व डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पेट्रोल व बोर्ड नसल्याचे बोर्ड लावण्यात आले आहे, तर काही ठिकाणी 1 तास पुरेल इतकाच इंधन साठा उपलब्ध आहे. काही ठिकाणी पेट्रोल पंपावर सुळसुळाट आहे, तर काही ठिकाणी पेट्रोल व डिझेल घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहे. पेट्रोल व डिझेलचा साठा नसल्यामुळे सामान्य नागरिकांबरोबर शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागत आहे. आपल्यासोबत आहे शेतकरी रामभाऊ राणे. शेतीवर कसा परिणाम झाला आहे इंधन साठा संपल्याचा? आता ही परिस्थिती, ही वेळ शेतीच्या मशागतीची वेळ असून पेरणीच्या लगबगीची वेळ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये डिझेलचा साठा उपलब्ध नसल्याने आमच्यावरती शेतकऱ्यांवरती फार वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकीकडे शेतीची मशागतीची घाई असताना ट्रॅक्टरला डिझेल नसल्यामुळे शेती मशागत तयार करू शकत नाही आहे, शेती तयार करू शकत नाही आहे. जर शेती वेळेवरती तयार झाली नाही, तिची मशागत जर झाली नाही, तर पेरणी कशी करता येईल? ही समस्या खूप गंभीर समस्या आहे आणि आम्ही सगळं शेतकरी मिळून तुमच्या मार्फत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तात्काळ या परिस्थितीवरती काहीतरी मार्ग काढावा आणि शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी तयार करण्यासाठी डिझेलची व्यवस्था करून द्यावी. आता आमच्या इथं 753L या इंदोर हैदराबाद या महामार्गाचं काम चालू आहे. त्या ठिकाणी अशा ठेकेदाराला दररोजचं हजारो लिटर डिझेल गव्हर्नमेंट पुरवू शकतं, मग शेतकऱ्याला का पुरवू शकत नाही? शेतकऱ्याला त्याच्यापासून तुम्ही शेती तयार करण्यापासून वंचित का ठेवत आहे? काय खाणार आहे? उद्या तुम्ही रस्त्यावरती फिरून पोट भरणार आहे का जनतेचं, की अन्न खाऊन पोट भरणार आहे? हे सरकारला कधी कळणार? इंधन साठा संपल्यामुळे सामान्य नागरिकांबरोबर शेतकऱ्यांनाही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. ठेकेदारांना मोठ्या प्रमाणावर डिझेलची उपलब्धता पेट्रोल पंप चालकांकडून केली जाते, तर शेतकऱ्यांना डिझेलसाठी भटकंती करावी लागते. अशी परिस्थिती मुक्ताईनगर तालुक्यात आहे. साम TV, दीपक चौधरी, मुक्ताईनगर, जळगाव. परभणी जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून डिझेल टंचाई निर्माण झाली आहे आणि ह्याचाच फटका सामान्य नागरिकासह शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर डिझेल नसल्याचे बोर्ड लागले आहेत आणि याचाच फटका आता सामान्य नागरिकासह शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. आपण बघू शकतो की ज्या पेट्रोल पंपावर डिझेल आहे त्या ठिकाणी मोठ्या लांबच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. शेतकरी कॅन्डी घेऊन या ठिकाणी रांगेत दिसत आहेत, तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाड्यांची रांग लागलेली दिसत आहे. एकंदरीत बघितलं तर ज्या ठिकाणी डिझेल आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाईन लागत आहे. जिल्ह्याच्या बाहेरूनही काही लोक या ठिकाणी डिझेल घ्यायला येत आहे. अनेक तालुक्यात डिझेल टंचाई निर्माण झाली आहे आणि तिथले पेट्रोल पंप बंद असल्यामुळे या ठिकाणी ज्या ठिकाणी पेट्रोल डिझेल मिळेल त्या ठिकाणी नागरिक येत आहेत. आपल्यासोबत आपले काही शेतकरी आहेत. आपण बघू शकतो त्या ठिकाणी कॅन घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी आलेले पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाईन लागलेली आहे. काही शेतकरी आपल्यासोबत आहेत. कधीपासून मामा आले तुम्ही? सकाळ 2 तास झाले. 2 तास. कुठून आले? सातेफळवरून. अच्छा. काय कशासाठी नेतात? ट्रॅक्टरसाठी लेवलिंगचा ट्रॅक्टर चालू आहे. भेटायले का नाही? नाही, आता सकाळपासून 3-4 पंप झालेत समजा, तिथं पण असेच बोंब आहे. समजा ह्याच्या जवळा बाजार, समजा जेरो फाटा, परत भारत, समजा अमोल पंपावरून शेवट इथं आलोय. समजा भैया कुठून आला तू? पिंगळीहून आलो मी. कधीपासून आला? तर सकाळपासून आलोय मी, थांबलोय. भेटलं का नाही? डिझेल तर अजून तर काही भेटलं नाही. डिझेलची खूप अडचण चालू आहे. समजा आता पेरणीला डिझेल कमी पडायचे. समजा मामा डिझेल मिळाले का नाही? डिझेल भेटून झाले. मग आता हे काय सकाळी 5 वाजल्यापासून बसलो तिथे. कुठे गेले अजून? अमोलला जाऊन आलो, तिथं आलो पुन्हा 100च्या इथं 100 बांधलो. तिकडे नाही का? नाही, तिकडे कुठंच नाही, डिझेलच नाही कुठंच. साऊंड घेऊन आलो मी. आज आम्ही सकाळपासून 5 वाजल्यापासून डिझेल आणण्यासाठी चाललो आहोत. 4-5 पंप गेलो होत. आता इथं आलो. इथे एकही व्यापारी वर्ग नाही, जे काय ते शेतकरी वर्ग आहे. आणि काय माहिती आहे का,
हे सरकार आपलं म्हणू लागले की आजचे दिन आएंगे. सगळ्यासाठी आजचे दिन आलेत, फक्त शेतकऱ्यासाठी आजचे दिन आलेले नाहीत. कारण की इथं एकही व्यापारी वर्ग नाही, जे काय आहे ते सगळं डिझेल न्यायला शेतकरी वर्ग आलेला आहे. सगळ्याचे चांगले दिवस आलेत, फक्त शेतकऱ्याचे दिवस वाईट आलेले आहेत. शेतकरी सकाळी 5 वाजल्यापासून डिझेलसाठी उन्हात हिंडतो. 1-2 वाजता डिझेल कधी भेटायले, कधी एखाद्या वेळेस डिझेल पण भेटेना. अशी शेतामध्ये आता सगळेच कामं राहिलेली आहेत. नांगरटी चालू आहे, रुटर चालू आहे, पुन्हा हळदीचे कामं चालू आहेत, खूप कामं चालू आहेत. शेतातले कामं करून हे डिझेलसाठी शेतकऱ्याला दिवसभर हिंडणं, रात्री 4 वाजल्यापासून उठणं लागायले डिझेलसाठी. मामा कुठून आला तुम्ही? करंजी वसमत तालुका जिल्हा हिंगोली. तिकडे नाही का डिझेल? डिझेल भेटत ना तिकडे बी अशाच रांगाच आहे चालू. आता एकाच उभे चालू आहे सध्या. भेटतंय का नाही कोणाला? सकाळी 7 वाजल्यापासून आहे. एकंदरीत बघितलं तर सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी शेतकरी रांगेत लागत आहेत. मात्र डिझेल ज्या ठिकाणी डिझेलला लाईनीत लागले आहेत तिथले डिझेल संपत आहे, मग दुसरीकडे ते लाईन बघत आहेत. एकंदरीत बघितलं तर शेतकऱ्यावर दुहेरी संकट आले. एकीकडे डिझेल पेट्रोलचे भाव वाढत आहेत, तर दुसरीकडे डिझेल टंचाई निर्माण झाली आहे. विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.